सिद्धार्थ पठारे अप्रोच पिलवान शेख नायगाव जालम शेख यांचा ते सुपुत्र आहे. त्याचे वडील सुद्धा एक चांगले मोठे पैलवान होते, गाजलेले पैलवान होते. आपल्या शेख कुटुंबियाची शेख परिवाराची कुस्तीची परंपरा पुढे घेऊन जाण्याचं काम तो जुलैत करतोय. समोरचे जरा बाजूला सारखा भैया जी आप जरा बाजू हो जाइए. जुन्नर भाई जालना विरुद्ध औरंगाबाद अशी कुस्ती लागलेली आहे. पवनची कुस्ती करू शकत नाही. आक्रमण आणि तितकाच सुंदर बचाव. राजगिराची कुस्ती जोडली, ज्याची जोडली असेल त्यांना मैदानात आलं होतं. कृष्णा डांगे आलेला आहे. हुशार अरे पुन्हा एक सुंदर कुस्ती समोर लागलेली आहे. सिद्धू पठारे झाला आणि अप्रोच शेख नायगाव. जालनेवाला वेळ होतो. मतीन पठाण आपला कब्जा मजबूत करतो. खतीजा बेटा तो नीचे बैठ जा. खतीजा बैठ जा बेटा नीचे. मतीन रसूलपुराचे गोरगा लड्डू पठाण, त्याचबरोबर मंडू पठाण यांचा तो सुपुत्र आहे. आडव्या हाताची पकड काय पण करू शकतो. तर त्याच्या प्रतिस्पर्धी पैलवान शिंदे आणि सुंदर कुस्ती करून मतीन विजय झालेला. चला पंचमणी बक्षीस भारत पैलवान कुस्तीवर लक्ष ठेवून आहे. एकेकाळचे तुफानी पैलवान अनेक कुस्ती मैदानात त्यांनी गाजवलेली आहे. व पैलवानांची नजर कशी असते, पैलवानांचं चालणं कसं असतं, पैलवानांचा रिवाज कसा असतो, पंचमणी बक्षीस आहे. अरे पहलवान आला हुशार मागे मैदानात आलेला आहे. अरे राजपूत मैदानात आलेला आहे. अरे पहलवान दोघांनाही सूचना देत आहेत. अरे पहलवान पण वाटत असेल बघा आपण पण अशीच कुस्ती लढायचो. आपलं पण आता कुस्ती सुरू असताना मनामध्ये सुद्धा आपल्या जुन्या आठवणी जागे होत असतील. जुन्या कुस्तीचं मैदान आठवत असणार आहे का आठवणार नाही. कारण
मैदानामध्ये पाय टाकल्यानंतर मैदानामध्ये पंचमान उभी राहिल्यानंतर साहजिकच गेलेला भूतकाळ आठवल्याशिवाय राहणार नाही. गेलेला भूतकाळ आठवणारच आहे. कौशलवाडी जालना जिल्हा अंबड तालुक्याचं दुर्ग रोहिलागड म्हणून त्या ठिकाणी त्या भागामध्ये त्या राजपूत कुटुंबियाने कुस्तीची परंपरा कायम राखलेली आहे. भरपूर निसर्गदान रुची लाभलेला त्याच्या समोर अगदी कमी उंचीला असणारा पोरग गंगापूर तालुक्यातला आहे. पटाला लागण्याचा त्याचा प्रयत्न आहे. पटाला लागला दुहेरी पटाला लागण्याचा प्रयत्न विचार मागेला. गंगापूर तालुक्यातील लेंडी मालगावचं पोरग आहे. अरे काय करतो का कुस्ती करा. आपल्याकडून आपल्या प्रतिस्पर्धी पैलवानांना दुखापत होईल असं काही करू नका. गळफास हरणफास या भानगडी करायच्या नाही. कुस्ती करताना समोरचा पैलवान सुद्धा आपला सहकारी मित्र आहे. लेंडी मालगाव गंगापूर शबाश. आणि समोर पुन्हा एकदा वाह. जरा टाळ्या पाहिजे की नाही पाहिजे. एवढाचा पोरग पण कसं लटकतंय. गुळाच्या ढोपीला एखादा मुलगा चिटकावा तसं ते लढतंय. बरे आपल्यापेक्षा उंचीनं मोठा असणारा पैलवान परंतु लढतोय किती धाडसानं. म्हणून त्या धाडसाचं कौतुक आहे. मन म्हणजे मस्तिष्क याचा संगम म्हणजे पैलवान. बलाशिवाय बुद्धी फुटी आहे. बलबुद्धीचा संगम असल्याशिवाय पैलवान करत नाही. कारण मन आणि मेंदू या दोघांचा सुद्धा एकमेकांशी 36 आकडा असतो. मन आणि मेंदू या दोघांचा एकमेकांशी 36 आकडा असतो. अहो मनाकडे जाणारा रस्ता सरळ परंतु मेंदूकडे जाणारा रस्ता जो आकडा असतो. दोघंही बोलत चालले. आणि इकडे अक्रम लढतो नायगावचा करू सुलेमान दादा शेख यांचा सुपुत्र. तर त्याचा प्रतिस्पर्धी पैलवान जालन्याचा आहे. राणा पैलवान भाचा आहे का तुमचा तो. राणा पैलवान जालना यांचा तो भाचा आहे. रामा आणि शिवा दोघं भाऊ त्या जालन्यामध्ये. त्याचबरोबर आपल्या भागात सुद्धा अनेक चांगल्या नेत्रदीपक कुस्त्या करतात. देखण्या कुस्त्या करतात आणि खरोखर प्रेक्षकांना अचंबित करून दोघे भाऊ चांगले लढतात. त्याच्यानंतर मी बऱ्याच ठिकाणी सांगत असतो की एक तरी पैलवान आपल्या घरात घडावा. एक तरी पैलवान आपल्याकडे असावा. भाऊ असेल तर भाऊ, पुतणे असेल तर पुतणे आणि भाचा असेल तर भाचा का होत नाही. त्या दत्तूमामा दांडगेने सुद्धा 2 भाचे पैलवान घडवले. एकाला सध्या तो भारतीय सैन्य दलात आहे तर दुसरा त्यांच्याकडे आहे. म्हणून म्हणतो पैलवान करा. एक तरी पोरग पैलवान करा. गरजेचं आहे. तुम्हाला काही मारामाऱ्या करण्यासाठी घडावं म्हणून सांगत नाही. परंतु एक निर्व्यस्ती पिढी जर तुम्हाला घडवायची असेल, एक निर्व्यस्ती पिढी घडवण्यासाठी, सशक्त आणि बलवान पिढी घडवण्यासाठी तालमीची आवश्यकता आहे. म्हणून म्हणतो एक तरी पोरग पैलवान करा. ठिकाणी अरे पैलवान त्याचबरोबर सरवर पटेल, इद्रिस खान दुपारपासून अक्षरशः मैदानात आहे. भारत पटेल कारण विजयचे दुपारी 2 वाजता कुस्ती मैदान सुरू झालं होतं. तेव्हापासून तर आत्तापर्यंत विचार करा. हा अट्टास कोणासाठी असेल, हा अट्टास कशासाठी असेल. का म्हणून करत असतील लोक. मरमर करून पैसे जमा करायचे आणि तुमच्या पैलवानावर उधळायचे काय करत असतील.
कारण खऱ्या अर्थाने कुस्ती जर जिवंत ठेवली असेल तर या दानशूर व्यक्तीला त्यांनी ठेवलेली. सरोवर पटेल त्या ठिकाणी पंच म्हणून दक्ष येतात. आमचे जुने सहकारी एक सरोवर त्या ठिकाणी पंचायत दुसरा सरोवर कुस्ती करते. कृष्णा गवळे राजाचा वर्ग कब्जा मजबूत करण्याचा प्रयत्न करते. थंडीचं वातावरण आहे, थंडीचे दिवस आहे. मैदानात येताना पैलवानाने आपण वार्ता करून यायचं असतं, शरीर गरम करून यायचं असतं, जेणेकरून शीर भरणार नाही, शीर भडकणार नाही. म्हणून मैदानात येताना जरा तयारी करून येतात. दुखापत होण्याचे चान्सेस कमी असतात. एक लांग टाकण्याचा प्रयत्न केला. कुस्ती करा आणि तिकडे समोर एक चाक लावण्याचा प्रयत्न अरुणचा. काय करणार तुम्ही दिलेल्या पैशातून